नमस्कार, प्रियंका किचन मराठी या मराठमोळा यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत. आज आपण पाहणार आहोत मटर मखाणा भाजी. तर चला, आज मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने मटर मखाणा भाजी कशी बनवायची ते सांगणार आहे. व्हिडिओ अजिबात स्किप न करता संपूर्ण पहा. चला, वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू. त्यासाठी लागणारे साहित्य: 2 कांदे, 3 टोमॅटो, 1 हिरवी मिरची, 1 आल्याचा तुकडा, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर, अर्धी वाटी काजू, अर्धी वाटी मटार सोलून घेतलेले आहेत आणि 1 वाटी भरून इतका मखाणा घेतलेला आहे. आता चला मग लगेच आपण पुढची तयारी करायला घेऊया. मटर मखाणा भाजी बनवण्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे ते तर समजलं. चला मग आता गॅस चालू करून घेऊया आणि गॅसवरती तवा तापायला ठेवूया. आता जे आपण मखाणे घेतलेले आहेत ना, ते मखाणे तुम्ही तुपामध्ये भाजू शकता, बटरमध्ये, किंवा मग तुम्ही तेलामध्ये सुद्धा हे खमंग खरपूस भाजू शकता. आता इथे माझ्याकडे गावरान तूप होतं. 1 चमचाभर इतकं तूप टाकलं आणि तुपामध्ये व्यवस्थित हे मखाणे आता छान असे भाजून घ्यायचे आहेत. आता मखाणे बऱ्यापैकी भाजलेले आहेत. तर भाजलेले मखाणे कसे ओळखायचे तर मी तुम्हाला सांगते. आता हे मखाणे पहिले आपण काढून घेऊया तव्यामधनं. तर पहा, आता 1 मखाणा मी तुम्हाला फोडून दाखवते. तर पहा, अशी मखाण्याची पावडर झाली पाहिजे आणि असा कुरुम कुरुम मखाणा वाजला पाहिजे, तेव्हा म्हणायचं मखाणा परफेक्ट भाजलेला आहे. आता आपल्याला ही मटर मखाणा भाजी बनवण्यासाठी कच्चंच वाटण करायचं आहे. वाटण आपण भाजून नाहीत घेणार, त्यामुळे हे साहित्य मी आता सर्व वाटण्यासाठी चिरून घेते. मी आता हे कच्चं वाटण बनवण्यासाठी सर्व साहित्य चिरून घेते. तोपर्यंत तुम्हा सर्वांना माझं एक निवेदन आहे. अजून आपलं प्रियंका किचन मराठी हे मराठमोळा चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे अशा छान छान रेसिपी तुम्हाला नक्की पाहायला मिळतील. आणि जर तुम्ही सोबत बाजूचं बेल आयकन प्रेस केलं ना, तर तुम्हाला माझ्या पुढच्या येणाऱ्या रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर पोहोचेल. आणि हो, सोबतच मला हे नक्की सांगा की हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय, म्हणजे मला सुद्धा समजेल की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात. तर बघा, आता इकडे मी जेवढं कच्च्या वाटण्यासाठी जे साहित्य लागणार होतं ते संपूर्ण चिरून घेतलेलं आहे. आणि तुम्हाला मी व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच तुम्हाला साहित्यसुद्धा सांगितलं होतं. तर चला, आता हे चिरून घेतलेलं संपूर्ण साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया. मी अगोदरच तुम्हाला सांगितलं, आज आपण भाजी जी बनवतोय कच्च्या वाटणापासून बनवतोय. मिक्सरच्या भांड्यामध्ये आता चिरलेलं साहित्य घालून घेतलं. लसूण पाकळ्या मी बाजूला साईडला करून ठेवल्या होत्या. आल्याचा तुकडा 1 घातला आणि आता अर्धी वाटी काजू घालायचे आहेत. काजू तुम्हाला कमी जास्त हवे असतील तर करू शकता. आता इथे मी अर्धी वाटी घातलेलं आहेत. त्यानंतर कोथिंबीर आणि मिक्सरचं टोपण लावायचं आणि याला फिरवून घ्यायचं. तर पहा, आता मिक्सरच्या भांड्यामध्ये छान हे भाजीसाठी कच्चं वाटण मी फिरवून घेतलेलं आहे. आता आपण लगेच भाजी बनवायला घेऊया. आता भाजी बनवण्यासाठी सर्वात पहिलं गॅस चालू करायचा, कढई ठेवायची आणि कढईमध्ये तुम्हाला फक्त 2 पळी तेल टाकायचं आहे. आता तेल घालून झालं ना की छान आता तेलाला तापू द्यायचं थोडा वेळ. आणि तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपण जे मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेतलं होतं कच्चं वाटण, तेच या तेलामध्ये छान टाकून घ्यायचं. आता वाटण टाकून झाल्यानंतर हे वाटण ना एकदम असं कमी गॅसवरती एक साधारण 7-8 मिनिटांसाठी तुम्हाला असंच हलवत राहायचं आहे. जसं जसं तुम्ही हे वाटण हलवाल ना, तसं तसं या वाटणाचा कलर तुम्हाला वेगळाच दिसू लागेल. तर पहा, जसं मी हलवते आहे तसं हा कलर चेंज होत चाललेला आहे. कारण आपण या वाटणामध्ये टोमॅटो टाकलेले आहेत, त्यामुळे ज्यावेळेस आपण मिक्सरमध्ये वाटण फिरवतो ना, त्यावेळेस कलर आपल्याला थोडासा असा तसा दिसतो, पण नंतर टोमॅटोचा कलर दिसून येतो बरं का वाटणामध्ये. तर पहा, किती मस्त कलर आलेला आहे ना वाटण हलवून. तर आता आपण घरचेच मसाले घालूया. त्यामध्ये जाईल अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धना पावडर,
एक अर्धा चमचा माझ्या आईने दिलेलं काळं वाटण मी इथे घातलं आहे आणि माझं घरगुतीच लाल तिखट इथे मी घालणार आहे. तर आता ना तुम्हाला फक्त थोडीशी या भाजीला टेस्ट वाढवण्यासाठी, जर तुम्हाला म्हणजे बाहेर ज्यावेळेस तुम्ही हॉटेलला जाता ना खायला, अगदी घरी तशी टेस्ट आणण्यासाठी एक कुठला मसाला वापरायचा ना बाहेरचा, तो तुम्ही वापरू शकता. आता इथे मी फक्त पावभाजी मसाला वापरलेला आहे आणि पनीर मसाला थोडासा. तर पहा, आता हे संपूर्ण मसाले मी या वाटणामध्ये टाकून घेतले. आता त्यानंतर आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि मीठ घालून झाल्यानंतर हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर पहा, आता या वाटणामध्ये मी हे संपूर्ण मसाले घालून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. तर पहा, आता हे चांगलं वाटण आणि मसाले एकजीव झालेले आहेत. आता यामध्ये जाईल आपण जे सोलून घेतलेले अर्धी वाटी मटर आहेत ना, ते मटर आता मी यामध्ये टाकून घेते आणि मटर टाकून चांगलं असं त्याला परत इकडून तिकडून करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आता यामध्ये असं गरम केलेलं पाणी घालायचं आहे. थंड पाण्याचा जर वापर कराल तर एवढी मेहनत केलेली संपूर्ण वाया जाईल, भाजीची टेस्ट अजिबात लागणार नाही. मग मटर टाकून घेतल्यानंतर अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि परत छान असं या भाजीला मिक्स करून घ्यायचं. आता मटर टाकून ही भाजी चांगली अशी मिक्स करून घेतलेली आहे. तर पहा, तुम्हाला ही भाजी अशी बघूनच समजत असेल की किती टेस्टी झालेली असेल. तर नक्की ट्राय करा एकदा. तर पहा, आता मटर टाकून एक छोटीशी उकळी काढून घ्यायची आहे आणि आपण झाकण ठेवणार आहोत साधारण 5 मिनिटांसाठी, म्हणजे आतमधली मटर व्यवस्थित शिजली जातील. 5 मिनिटे झालेली आहेत. तर पाहू शकताय भाजीला अशी खळखळून उकळी आलेली आहे आणि आतमधले आपले मटर व्यवस्थित असे शिजलेले आहेत. आता परत झाकण काढून याला चांगलं असं हलवून घ्यायचं आहे. भाजीला हलवून घेतल्यानंतर साधारण 2 मिनिटांसाठी असंच मी छान शिजू दिलं. आतमध्ये मटर थोडेसे कच्चे वाटत होते. तर परत हलवून घेतल्यानंतर आता मटर व्यवस्थित असे शिजलेले आहेत. तर पहा, भाजीमधलं मटर व्यवस्थित शिजलेलं आहेत. तुम्हाला चेक करून सुद्धा मी दाखवलं. आता गॅस बंद करून घेऊया आणि आपण 1 वाटी मखाना तुपामध्ये छान खमंग खरपूस भाजून घेतला होता, तो आता शेवटी टाकायचा आहे. मखाना जर अगोदर भाजीमध्ये टाकला ना तर सगळा तो विरघळून बसेल. त्यामुळे मखाणाची भाजी बनवत असताना आधी मटर घालायची आणि नंतर शेवटी मखाना घालायचा, संपूर्ण भाजी बनवून झाल्यानंतर. तर पहा, मस्त अशी आपली मखाणाची भाजी तयार झालेली आहे. मग मस्त भाजी बनवून झाल्यानंतर वरून अगदी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि ही भाजी मस्त कशासोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता बरं का. अगदी चपातीसोबत म्हणाल तर चपातीसोबतसुद्धा ही भाजी तुम्हाला अप्रतिम लागणार आहे. त्यामुळे एक वेळेस नक्की बनवून पहा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवली आहे का नाही आणि नेमकी तुमची भाजी कशी झाली आहे हे पण मात्र सांगायला विसरू नका. फीडबॅक नक्की द्या या भाजीचा आणि मी सांगते म्हणून एक वेळेस नक्की बनवून पहा. चला तर मग भेटते का अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा आणि मेन म्हणजे खात राहा.